टिटवाळ्यात इन्व्हर्टरच्या शॉर्ट सर्किटमुळे सदनिकेत आग, मोठी दुर्घटना टळली। टिटवाळा पश्चिमेतील वासुंद्री रोडवर जानकी विद्यालयाच्या नजीक असलेल्या गणेश प्रतिमा या सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। इन्व्हर्टरला असलेल्या स्विच बोर्डात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही वेळातच आगीने घरातील साहित्याला वेढा घातला होता। गणेश प्रतिमा सोसायटीच्या एविंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शालिक बागुल यांच्या घरात ही आग लागली होती। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। यावेळी जवानांनी तत्परतेने बचावकार्य हाती घेत आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीच्या तीव्रतेमुळे सदनिकेतील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य व इतर घरगुती वस्तू मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाल्या होत्या। आग लागल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। संभाव्य धोका लक्षात घेता काही काळासाठी नागरिकांना घराबाहेर काढण्यात आले। वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। याबाबत अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन बबलू व्यापारी यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन राहुल आहिरे, सागर शिंदे, ऋषिकेश खेरे यांनी आगीवर नियंत्रण मिळवत येथील रहिवाशांना दिलासा दिला। दुर्घटनाग्रस्त घराचे मालक बागुल यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत 4 ते 5 लाखांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले। पै जमून सजवलेल्या आपल्या घराची दुर्दशा झाल्याचे पाहून घरातील महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। दरम्यान इन्व्हर्टर व विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचेही या घटनेनिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। घटनेचा पुढील तपास चालू असून आगीचे नेमके कारण आणि नुकसान याचा अंदाज घेतला जात आहे। महाराष्ट्र अपडेट 24 साठी निखिल लेंबेसह अजय शेलार, टिटवाळा।